हॅलो स्टुडंट्स, आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन बघत होतो आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? बेसिक इनडिफायनाइट इंटिग्रेशन बघितलं होतं की हाऊ टू फाइंड इंटिग्रेशन, बेसिक डेफिनेशन, आल्सो सिंपल फॉर्म्युलाज, बेसिक फॉर्म्युलाज आणि त्याच्यावरती डिपेंडंट एक्झाम्पल आपण बघितलेले होते. आता आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहे की त्याच्या पुढची लेवल बघणार आहे, फॉर्म्युलेज बघणार आहे. त्याच्यानंतरचे लास्ट लेक्चरमध्ये पण आपण थोडे फॉर्म्युले दोन तीन फॉर्म्युले बघितलेले होते आपण. ठीक आहे, म्हणजे काय बघितले, मेथड नवीन चालू केलेले होते पण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, त्याच्यामध्ये फॉर्म्युले बघितलेले होते. आता डिपेंडेंट ऑन दॅट कन्सेप्ट आपल्याकडे अजून काय आहेत बघा की हे फॉर्म्युलेज आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला काय आहे बघा की इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, आतापर्यंत आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स नव्हतं. देन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज द log of sec x plus tan x plus c, and we had alternate formula log of tan pi by 4 plus x. ये दो इसके अल्टरनेट फॉर्म्युलाज है sec x के लिए. ओके, हा आणि हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोसेक साठी कोसेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू log of cosec x minus cot x and also log of tan x by 2. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे कसे डिराईव्ह करायचे आपण बघूया. समटाइम्स आपण याचे रिझल्ट म्हणून आपण बघूया हाऊ टू डिफाइन इट. तर डायरेक्टली ज्यांना फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे डायरेक्टली आपण हे फॉर्म्युला यूज करतोय. समटाइम्स आपण फॉर द थेरीसाठी आपण हा यूज करू शकतोय की sec x dx. जस्ट प्रूव्ह दॅट अशा वेळेने घेऊया आपण. तर फर्स्ट घेऊया आपण, फर्स्ट प्रूव्ह करायचं आपल्याला की इंटिग्रेशन, वी वॉन्ट टू फाइंड द इंटिग्रेशन ऑफ sec x dx. मग याच्यासाठी काय लिहिणार आपण की इथे बघा ऍडजस्टमेंट करावी लागेल. हिअर दिस कॅन बी रिटन ॲज sec x, हिअर sec x प्लस tan x होल डिवाइडेड बाय sec x प्लस tan x dx. ओके, हे आपण असं ऍडजस्ट करून घेतलं बिकॉज ऑफ याचा पर्पज बघा काय. व्हॉट आय एम टेकन दिस फॉर, if here we should multiply, here we get sec square x plus sec x into tan x. Okay, after multiplying this we get sec square plus sec x plus sec x into tan x and denominator as sec x plus tan x dx. Okay, right? Here if we differentiate this term, if we differentiate डिनॉमिनेटरला जर आपण डिफरन्शिएट केलं तर बघा की sec x प्लस tan x आहे, ह्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर sec चा डेरिव्हेटिव्ह किती येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इज देन किती येतं sec x इंटू tan x प्लस tan x चं इंटिग्रेशन किती येतं, इंटिग्रेशन ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह किती येतं sec स्क्वेअर x. आणि हा जर बघितला तर हा न्यूमरेटर आहे बघा, sec x tan x इथं आहे प्लस sec स्क्वेअर x न्यूमरेटर मध्ये आहे. दॅट मीन्स डिनॉमिनेटर हॅज डेरिव्हेटिव्ह इन द न्यूमरेटर. म्हणजे आपल्याला कुठला फॉर्मॅट झाला बघा, हिअर दिस इन द फॉर्मॅट ऑफ इंटिग्रेशन ऑफ f dash x upon fx. then we know that integration of that is the log of denominator plus c. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बरोबर. हे जर आपण याच्यावरती अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा इथं. देन व्हॉट वी गेट हिअर, लॉग ऑफ एफ एक्स किती आहे आपल्याकडं sec x प्लस tan x प्लस c. ओके, दिस इज द फर्स्ट रिझल्ट, दिस इज द फर्स्ट आन्सर. आपल्याला हा डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. समटाइम्स आपण काय लिहू शकतो आपण इथं की log ऑफ tan pi by 4 प्लस x. समटाइम्स आपण काय लिहू शकतोय log ऑफ tan pi by 4 प्लस x असं लिहू शकतोय. आता हा रिझल्ट कसा जनरेट होतोय बघा. आता इथं फर्स्ट रिझल्ट झाला, इंटिग्रेशन इथं झालं. आता हेतून पुढे आपण जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर याच्यासाठी बघा, ऑल्सो दिस कॅन बी रिटन ॲज log ऑफ, इफ sec x कॅन बी रिप्लेस्ड ॲज, sec x मीन्स काय झालं 1 बाय cos x प्लस tan मीन्स sin x अपॉन cos x.
plus c. Okay, then this should be log of denominator same here, that's why we should write this as 1 plus sin x divided by cos x plus c. Okay, then 1 plus sin x can be represented as, how can we write this as, 1 plus sin x साठी काय लिहिता येईल आपल्याला, is this equal to log of 1 plus sin x can be represented as cos x by 2 plus sin x by 2 bracket square whole divided by cos x can be represented as, cos x can be written as cos square x by 2 minus sin square x by 2. Okay, what I am use here, काय आपण यूज केलेला बघा इथं, की आपल्याकडे फॉर्म्युलेज होते की 1 प्लस साइन एक्स आहे, तर याचं सबस्टिट्यूशन कसं होतं बघा, 1 प्लस साइन एक्स असेल तर व्हॉट वी राईट हॅट, साइन एक्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲट 2 टाइम्स साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 असे लिहू शकतो आपण. 1 साठी काय लिहितोय आपण, मग करस्पॉन्डिंग आपण घेणार की साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab च्या फॉर्मॅटमध्ये आहे, दॅट्स वाय वी शुड राईट दिस ब्रॅकेट. ओके, मग ऑलवेज ह्याच्या पुढं काय करता येईल आपल्याला, in every time 1 plus sin x can be represented as cos x by 2 plus sin x by 2 bracket square if the needed. ओके, एक्झाम्पल साठी needed असेल तर आपण हे रिप्लेस करू शकतो तसं. आणि इथं cos x आहे, हाफ अँगल फॉर्म्युलाज, बाय युजिंग द हाफ अँगल वी शुड राईट दिस ॲज cos square x by 2 minus sin square x by 2. ओके, then next here log of cos x by 2 plus sin x by 2 bracket square as it is whole divided by, here this should be write as a square minus b square, then we should write this as a plus b and a minus b, and this should be cos x by 2 minus sin x by 2 into cos x by 2 plus sin x by 2. Okay, प्लस सी आर देअर. ओके, ह्यातलं काय करू शकतो आपण, हे मायनस वाला टर्म आणि ह्यातला एक टर्म कॅन्सल होऊ शकतंय. ठीक आहे, देन व्हॉट इज द रिमेनिंग हिअर, cos x by 2 plus sin x by 2 डिवायडेड बाय, काय राहिलं इथं आपल्याकडं, सॉरी ए वाला मायनस, ए वाला निगेटिव्ह वाला सॉरी राहील इथं, पॉझिटिव्ह वाला कट होईल, बाय द मिस्टेक आय हॅड टोल दॅट cos x by 2 minus sin x by 2. ओके, प्लस सी, हे प्लस वाला आहे तर प्लसला प्लस कॅन्सल होईल, हे शिल्लक राहील. आफ्टर दॅट इथं बघा काय करू शकतो आपण, या टर्मला आपण कॉसने जर डिवाइड केलं, इफ वी डिवाइड बाय कॉस देन व्हॉट वी गेट लॉग ऑफ 1 प्लस tan x by 2 divided by 1 minus tan x by 2. ओके, हा फॉर्म्युला आहे, ह्याला जर डिवाइड केलं आपल्याला कॉसला गेलं तर इथं 1 झालं, साइन अपॉन कॉस टॅन आला, इथं पण 1 आलं, साइन अपॉन कॉस टॅन आला. आणि हा आपल्याकडे डायरेक्टली आयडेंटिटी आहे, आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बघितलेली आहे, 1 प्लस टॅन थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन थीटा, देन इट इक्वल टू टॅन पाय बाय 4 प्लस थीटा. हिअर थीटा किती आपल्याकडे x by 2 आहे, and this can be written as log of tan of pi by 4 plus theta. हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लिहू शकतो आपण, बरोबर. ओके, राईट डाऊन दिस. नेक्स्ट बघा, नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याकडे की कोसेक साठी आहे बघायचं, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू, वी वॉन्ट टू शो दॅट. ओके, then here same adjustment, this should be the I. Okay, then integration of cosec x, याच्यासाठी काय लिहू शकतो आपण की cosec x minus cot x divided by cosec x minus cot x, हे adjustment घेतलं आपण, here we should adjust here. Okay,
ह्याची काय घेतली आपण ॲडजस्टमेंट करून घेतली की कोसेक एक्स मायनस कॉट थिटा आणि कोसेक एक्स हे आपण ॲडजस्ट करून घेतलं. आता मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर काय मिळते आपल्याला माहिती आहे. हिअर वी गेट को स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स मायनस cosec x into cot x divided by cosec x minus cot x, राईट. बरोबर. तर याच्यामध्ये बघा, आणि जर आपण ह्याचं काय केलं, इंटिग्रेशन केलं, सॉरी डेरिव्हेटिव्ह केलं, तर आपल्याला करस्पॉन्डिंग टर्म मिळतील. ठीक आहे, करस्पॉन्डिंग टर्म मिळणार आहेत, कारण कॉटचं डेरिव्हेटिव्ह किती येत आहे, मायनस कोसेक स्क्वेअर येत आहे, आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, मायनस कोसेक इंटू कॉट येत आहे. बरोबर. कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, दॅट्स वाय मायनस मायनस बिकेम टू प्लस, आणि कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट येत आहे. ओके, साइन अल्टर चेंज होतात त्या. ओके, अंडरस्टँड. देअरफॉर वी शुड राईट दिस ॲज, डायरेक्टली बघा आपल्याला कुठला फॉर्मॅट गेला की एफ डॅश अपॉन एफ एक्स असेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतोय लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ओके, असं लिहू शकतो डायरेक्टली. आता आपण बघितलेलं त्याच वेमध्ये. आता हे फर्स्ट रिझल्ट झाला. ठीक आहे, सेकंड रिझल्ट बघा. आपल्याला सेकंड रिझल्ट पाहिजे आपल्याला लॉग ऑफ tan x by 2. समटाइम्स वी कॅन यूज दिस रिझल्ट ऑल्सो. ओके, देन what we write for that, log of cosec can be written as 1 by sin x minus cot can be represented as cos x divided by sin x plus c. Okay, then here log of denominator same, therefore we get 1 minus cos x divided by sin x plus c is equal to log of 1 minus cos x. ह्याच्यासाठी काय करू शकतो आपण, 1 minus cos x साठी फॉर्म्युला काय आपल्याकडे 2 times sin square x by 2. ओके, and sin x can be represented as 2 times sin x by 2 cos x by 2 plus c. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, then here 2 get cancel and here sin get cancel. हे कॅन्सल झालं तर आपल्याला काय मिळालं इथं, what we get here next is equal to log of sin x by 2 whole divided by cos x by 2 शिल्लक राहिलं, cos x by 2 plus c, and sin upon cos equal to किती येतं आपल्याकडे, tan आलं. this equal to log of tan x by 2 plus c. Okay, write this. Look at for the third one. थर्ड काय बघा आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ 1 divided by x square plus a square dx is equal to what we want to show, that 1 by tan inverse of x by a plus c. हे आपल्याला शो करायचं आहे. मग याला आपण पहिल्यांदा फर्स्ट आय कन्सिडर केलं, लेट दिस शुड बी आय. आता याच्यासाठी सबस्टिट्यूशन मेथड यूज करूया, आणि याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळणार नाही. मग लेट आपण कन्सिडर करूया, लेट x इज इक्वल टू a tan theta. Here we should substitute here. Therefore, then this implies x by a is equal to tan theta. Again it implies, याच्यानंतर काय मिळेल मग आपल्याला, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x by a. tan आपण ह्या साईडला घेतलं तर tan इनवर्स ऑफ x by a मिळालं. ठीक आहे, therefore ह्याचं डेरिव्हेटिव्ह करूया आपण, कारण स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला x साठी करायची होती. आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह करूया तर काय मिळेल, dx इज इक्वल टू a tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर थीटा, ओके, d थीटा, राईट. देन I कॅन बी चेंजेस ॲज, I कसा रिप्लेस होईल मग आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू a sec स्क्वेअर थीटा d थीटा, a sec स्क्वेअर थीटा d थीटा होल डिवाइडेड बाय
एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअरसाठी, एक्ससाठी आपण काय ठेवलेलं आहे ए टॅन थिटा, म्हणजे काय होईल ए स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर, हे असं झालं. एक्स स्क्वेअर आहे दॅट्स वाय होल टर्मचा स्क्वेअर झाला. ठीक. त्याच्यानंतर बघा आपण याच्यामधून ए स्क्वेअर कॉमन घेऊ शकतोय, तर ए सेक स्क्वेअर थिटा होल डिवाइडेड बाय ए स्क्वेअर tan square theta plus 1 are remaining there. After taking the common, a square common घेतल्यानंतर हे remaining राहिलं. And here a get cancelled, this term should be cancelled, then what will be the remaining? 1 by are the remaining here, integration of sec square theta divided by tan square plus 1 किती येतं रे, अगेन sec square theta t theta, कारण tan square theta plus 1 फॉर्म्युला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 1 बाय इंटिग्रेशन sec square get cancelled, it will be the theta d theta and the it will be the 1 आणि 1 चं इंटिग्रेशन किती येणार आहे आपल्याकडे विथ रिस्पेक्ट टू थीटा, थीटा येणार आहे. ठीक आहे. बट थीटा इज इक्वल टू tan इनवर्स x by 2, then replace this, then 1 by a tan इनवर्स ऑफ x by a, हे आपण रिप्लेसमेंट घेतलं. ठीक आहे. लिसन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट टर्म आहे 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx आहे. ठीक आहे. लेट दिस कन्सिडर ॲज आय, याला आपण आय कन्सिडर केलं तर आपल्याला काय दाखवायचं का 1 बाय 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स प्लस ए कन्सिडर करायचं आपल्याला. ठीक आहे. देन दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन ऑफ 1 बाय, आता याच्यामध्ये बघा की एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, आपण ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरतोय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर काय लिहू शकतोय, एक्स मायनस ए ऑल्सो एक्स प्लस ए, वी शुड राईट दिस ॲज. ओके, हे आपण असं लिहिलं. त्याच्यानंतर बघा ह्याचं सेपरेशन करता येईल आपल्याला. ठीक आहे. तर पार्शल फ्रॅक्शन जर यूज केलं याच्यामध्ये तर आपण काय करू शकतो, सेपरेशन, हे आपल्याला लास्ट इयर आपण बघितलं असेल 10th स्टँडर्डला, तर ह्याचं सेपरेशन कसं करायचं. देन हिअर वी शुड राईट दिस ॲज 1 बाय 2a 1 बाय एक्स मायनस ए मायनस 1 बाय एक्स प्लस ए dx. सेपरेशन घेतलं. बघा इथं हवं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, काय केलं आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला इथं काय मिळते 2a मिळते आणि 2a ला 2a कॅन्सल घेते, आपण फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे इथं. ठीक आहे. तर 1 बाय 2a इंटिग्रेशन, आता हे कसं येते बघायचं झालं तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे की याच्यासाठी आपण काय लिहू शकतो 1 बाय एक्स मायनस ए एक्स प्लस ए कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज ए डिवायडेड बाय एक्स मायनस ए प्लस बी अपॉन एक्स प्लस ए, हे असं सेपरेशन करतोय. ऑल्सो दिस कॅन बी रिटन ॲज ए 1 इज इक्वल टू एक्स प्लस ए प्लस बी इंटू एक्स मायनस ए अँड सबस्टिट्यूट हिअर फर्स्ट एक्स इज इक्वल टू ए and also x is equal to minus a, then we should get both the a and b are the 1 by 2a, हे मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, असं मिळेल. इन डिटेलमध्ये ह्या मेथडला गेल्यानंतर आपण सांगूया, तर ह्याच्यावरून ते सेपरेशन केलेलं आहे, पार्शल फ्रॅक्शन पार्ट आहे. ठीक आहे. दॅट्स वाय आपल्याला हे असं सेपरेशन मिळालं. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स मायनस ए मायनस 1 बाय एक्स प्लस ए dx, these are the linear terms. 1 divided by x minus a हा लिनियर आहे आणि हा पण लिनियर आहे. लिनियर असेल तर आपण 1 बाय एक्स असेल तर काय लिहितो आपण लॉगमध्ये लिहिणार आहे. देअरफॉर 1 बाय 2a इन द ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ दिस इज द लॉग ऑफ एक्स मायनस ए मायनस लॉग ऑफ याचं इंटिग्रेशन किती येतं आहे एक्स प्लस ए प्लस सी होलसाठी. ठीक आहे. इज इक्वल टू 1 बाय 2a. ह्याच्यासाठी काय करू शकतोय, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी असेल तर व्हॉट वी राईट दॅट लॉग ए अपॉन बी. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज लॉग ए मायनस लॉग बी. देअरफॉर वी शुड राईट लॉग ऑफ ए डिवायडेड बाय लॉग ऑफ बी.
plus c. Okay, understand? Write down. Next बघा fifth one. What is given here? 1 divided by a square minus x square dx is equal to 1 by 2 times log of a plus x divided by a minus x. आता याच्यामध्ये डिफरन्स बघा, that will be the alternate terms. x square minus a square here should be replaced by a square minus x square. प्लस वाला मायनस मध्ये गेला आणि मायनस वाला प्लस मध्ये झालेला आहे. ठीक आहे, हे फक्त इंटरचेंज झालेलं आहे. लुक हिअर ऑल्सो साइन्स ऑल्सो चेंजेस. साइन काय झालेलं आहे याच्यामध्ये चेंजेस झालेलं बघा. इथं वरती मायनस होता, इथं प्लस होता, हे फक्त इंटरचेंज झालेलं आहे. ओके, देन फॉर दॅट लुक हिअर 1 divided by a square minus x square, this should be I. आपण I कन्सिडर केलं. ऑन द सेम लाईन आता आपण जसं बघितलेलं त्याच वे मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथं काय मिळतंय 1 divided by a minus x a plus x dx हे असं मिळालं. आता सेम मेथड मध्ये आपण जर गेलो तर आपल्याला याचं सेपरेशन कसं करता येईल. 1/2a किती येणार आहे आपल्याकडे 1 divided by a plus x plus 1 divided by a minus x dx. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन अप्लाय करा. बघा आपल्याला इथं न्यूमरेटर 2a मिळते आणि डिनॉमिनेटर आपल्याला असा मिळतोय. ठीक आहे, देन नेक्स्ट टेक द कॉमन. हा 1/2a कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. इथं किती राहिलं आपल्याकडे 1 by a plus x minus 1 divided by a minus x. Sorry, that will be the plus dx. Okay, then 1/2a integration of this काय झालं 1/a plus x आहे, डायरेक्टली आपण लिहू शकतो log of a plus x. ओके, and here plus log of a minus x. okay, divided by here coefficient of x is the -1. coefficient of x is the -1, then it should be there plus c. कारण हा आपल्याला घ्यायला पाहिजे, इथं +1 होता, नॉट नीडेड. इथं खरं मायनस आहे, दॅट्स वाय आपण घ्यायला लागतो इथं. ठीक आहे, 1/2a log of a plus x minus log of a minus x plus c. ओके, हा असं झालं. तर log minus log, then what we write for that 1/2a log of a plus x divided by a minus x plus c. that the result. ओके, आपल्याला जो रिक्वायर्ड रिझल्ट होता तो मिळाला आपल्याला, असाच होता ना. ठीक आहे, नेक्स्ट वन बघा काय करायचं आपल्याला. वी वॉन्ट टू शो दॅट 6 स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a square minus x square dx हा आहे. याला आपण काय कन्सिडर करूया की ऑन द रेग्युलर वे इट शुड बी द आय. याला आपण आय कन्सिडर केलं. आता याच्यामध्ये परत सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल. काय बघा की करस्पॉन्डिंग जो काही दिलेला डाटा त्याच्यानुसार आपल्याला सबस्टिट्यूशन करावे लागतील. आता इथं x आहे तर x इज इक्वल टू a sin थीटा रिप्लेसमेंट घेतली आपण. देअरफॉर x by a is equal to sin theta, therefore theta is equal to sin inverse of x by a. ओके, हे आपण असं लिहिलं. नेक्स्ट तर याच्यानंतर बघा काय करता येईल आपल्याला. I is equal to इंटिग्रेशन याचं डेरिव्हेटिव्ह करायचं राहील आपल्याकडे. x चा डेरिव्हेटिव्ह बघा dx is equal to a साइनचा डेरिव्हेटिव्ह किती आलं cos थीटा आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह d थीटा. राइट, x चा डेरिव्हेटिव्ह dx, a कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos and theta चा डेरिव्हेटिव्ह d theta. Okay, then dx can be replaced by a cos theta d theta, a cos theta d theta, and here a square minus x square. What is the a here? A as it is minus x square. x square किती आपल्याकडे x square किती आहे a sin theta आणि x
चा स्क्वेअर आहे, दॅट्स वाय स्क्वेअर ऑफ दॅट टर्म म्हणजे काय होईल ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा असं मिळेल. बरोबर आहे ना. देन ए कॉस थीटा डिवाइडेड बाय टेकिंग ए कॉमन फ्रॉम देअर, ए कॉमन आहे याच्यामध्ये, देअरफॉर ए स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डी थीटा, ही टर्म आपल्याला अशी मिळाली. देन what we get next here, taking root of that a cos theta as it is, a square चा रूट किती आला, a आला, अंडर रूट 1 minus sin square is the cos square theta, right. A get cancelled here, cos theta upon root of this is the again cos theta d theta, बराबर. cos upon cos it will be the 1 d theta is equal to one side integration theta plus c, and theta is the, what is the theta here, theta is equal to sin inverse x by a, then this should be sin inverse x by a plus c. Okay, understand, write this. नेक्स्ट वन बघा काय आपल्याकडं की इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी, हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे, तर ह्यासाठी बघा काय करता येईल आपल्याला, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. ओके, हा फॉर्मॅट आहे, हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ठीक आहे, तर याला काय करता येईल, सबस्टिट्यूशन करायचं आहे. लेट पुट काय करूया आपण, एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा, वी शुड सबस्टिट्यूट हियर एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा, आपण ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला बघा काय मिळेल, देन इट शुड बी इम्प्लाइज दॅट x upon a is equal to sec theta, therefore theta is equal to sec inverse of x by a. ओके, हे असं मिळेल. आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx is equal to a sec theta चा डेरिव्हेटिव्ह sec theta into tan theta, dx is equal to a into sec theta into tan theta d theta, हे झालं त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, द नेक्स्ट स्टेप हियर आय इज इक्वल टू आय 1 डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर, एक्स किती आपल्याकडे ए सेक थीटा, दॅट्स वाय ह्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस ए स्क्वेअर, and dx can be replaced by this, therefore we should write this as a sec theta tan theta into d theta. ओके, हे आपण असं लिहिलं. आफ्टर दॅट a sec theta tan theta as it is whole divided by, take a square common from there, a square चं स्क्वेअर रूट निघेल आपल्याला, ते किती येणार आहे, a येणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर ते आपण बाहेर घेतलं, a अंडर रूट ऑफ, इथं किती येते आपल्याकडं सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 डी थीटा, सेक स्क्वेअर मायनस 1 किती येते आपल्याकडं, सेक स्क्वेअर मायनस 1 असेल तर किती लिहितोय आपण, tan स्क्वेअर लिहितोय. बरोबर, हियर a गेट कॅन्सल्ड, देन सेक थीटा tan theta divided by here that will be the tan square theta d theta, sec square theta minus 1 tan square झालं, square and square root get cancelled, then what we get here, integration of sec theta into tan theta divided by tan theta d theta. Here tan get cancel, tan and tan काय होईल तिथे कॅन्सल होणार आहे. किती राहते आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta. What is required here, first result
ओके, काय झालं, आपल्याला फर्स्ट रिझल्टची गरज आहे. फर्स्ट रिझल्ट काय सांगतोय आपल्याला, सेक थीटाचं इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा इज द फर्स्ट रिझल्ट. त्यातला आपण यूज करणार, अल्टरनेट नाही यूज करणार आपण. लॉग ऑफ सेक थीटा प्लस काय लिहिणार आपण इथं, सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस सी. ओके, आता इथं बघा सेक थीटाची व्हॅल्यू किती आहे, x/a आहे. टॅन थीटासाठी आपण काय करू शकतोय, टॅन थीटा मीन्स काय लिहू शकतोय बघा, त्याची करस्पॉन्डिंग रिप्लेसमेंट घ्यायची आहे टॅन थीटासाठी. ठीक आहे, इथे बघा लॉग ऑफ सेक थीटा, सेक x/a प्लस, आता इथे टॅन थीटा बघा, टॅन थीटा काय लिहितोय आपण की टॅन थीटा इज इक्वल टू, आपल्याकडे हा फॉर्म्युला टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, बरोबर. आणि त्या सेक स्क्वेअरची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू शकतो आपण. सेकची व्हॅल्यू x/a आहे, रिप्लेस. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ किती लिहिणार आपण इथं, x/a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1, राईट, प्लस सी हिअर. हे आपण असं लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ह्याच्यावरती आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन अप्लाय केलं. लॉग ऑफ x/a प्लस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. ओके, हे आलं आपल्याकडं. देन नेक्स्ट here also we should do that 1 minus a square divided by a square. काय केलं आपण, स्क्वेअर केला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं इथं. ठीक आहे, देन ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं, कशाचं, याचं, तर आपल्याला काय मिळेल, कारण हा डिनॉमिनेटर सेपरेट आहे, म्हणजे आपल्याला मिळेल लॉग ऑफ x/a प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ए प्लस सी, हे असं मिळेल. मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतोय, हे सेपरेट करता येईल आपल्याला, डिनॉमिनेटर सेम आहे. दॅट्स वाय वी शुड राईट दिस ॲज लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होल डिवाइडेड बाय ए प्लस सी. आता याच्यामध्ये बघा लॉगमध्ये प्रॉपर्टी आहे, लॉग एम डिवाइडेड बाय एन और लॉग ए डिवाइडेड बाय बी असेल तर, म्हणजे आपण ह्याचा जसं आपण हे इथं आणलेलं आहे एकत्र, तसं त्याचं उलटं करायचं. दॅट शुड बी राईट ॲज लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस, इथं काय करू शकतो आपण, डिवाइडची टर्म लॉग मायनस ऑफ लॉग ए प्लस सी. ठीक आहे, हवं तर आपण याला C1 म्हणूया पहिल्यापासून. Here we consider C1. Then log of a plus C1. Log a also constant. आणि हा C1 पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, तर टोटली टर्म काय मिळते आपल्याला, कॉन्स्टंट मिळते. एनिथिंग असेल तर मग देअरफॉर आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, हे असं मिळालं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला काय म्हटलेलं आहे की 8 नंबरचं इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे आहे विथ रिस्पेक्ट टू dx. याला आपण आय कन्सिडर केलं. ठीक आहे, देन आता ह्याच्यासाठी पण काय करता येईल आपल्याला, सेम लाईनवरती आपल्याला सबस्टिट्यूशन घेता येईल. एक्स इज इक्वल टू, आता हा फॉर्मॅट कसा आहे बघा की ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, डिफरंट सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल, बरोबर आहे.
कारण इथं बघा की काय होतं आपल्याकडे होतं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होता, इथं बघा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होतं. बघा इथं कम्पेअर करा की हा सेम फॉर्मॅट आहे. दॅट्स वाय वी शुड कन्सिडर हिअर एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा, हे सबस्टिट्यूशन घेतलं आपण या ठिकाणी. ठीक आहे. देअरफॉर x by a is equal to tan theta, therefore theta is equal to tan inverse of x by a. बरोबर. then next बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डिफरन्शिएटिंग दिस वी गेट x, derivative of x is the dx, and a here sec square theta d theta. Therefore I is equal to integration of dx can be replaced as a sec square theta d theta whole divided by square root of a square plus x square आहे, तर x square साठी काय लिहिणार आपण a tan theta square आहे, that's why a square tan square is equal to, आता यात नाही a square कॉमन घेतलं आणि त्याचं रूट घेतलं तर ते ऑलवेज a आलं आपल्याकडं. हिअर a sec square theta divided by a square root of 1 plus tan square theta d theta हे आलं आपल्याकडं. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा हिअर a गेट कॅन्सल्ड, दिस शुड बी sec square theta divided by 1 plus tan square आहे. काय आहे आपल्याकडं 1 plus tan square. 1 plus tan square is equal to sec square theta d theta and sec square root of sec square is the sec theta, and here sec and 1 sec should be cancelled, there should be sec theta d theta हे शिल्लक राहिलं. देन इंटिग्रेशन ऑफ sec theta किती आहे आपल्याकडं log of sec theta plus tan theta plus c1. आता काय झालं परत मगाच्या टाईपमध्ये आन्सर केलं, फक्त काय झालं आपल्याकडं व्हॉट वी रिप्लेस हिअर, इथं आपल्याकडे सेकची व्हॅल्यू होती तर आपल्याकडे इथं टॅनची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये फक्त थोडंसं चेंजेस करावे लागतील आणि सेम वेने जाणार आपल्याला की इथं आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू प्रेझेंट आहे म्हणजे आपल्याला सेकमध्ये कन्वर्जन करायला पाहिजे, सेकची व्हॅल्यू काढणार आपण. देअरफॉर वी हॅव tan square theta plus 1, therefore sec theta is equal to square root of 1 plus tan square theta. बरोबर. इथं सेक फक्त रिप्लेस करणार आहे, मग आपण थोड्याशा रिप्लेसमेंट करणार या ठिकाणी. हे सगळंच कॅन्सल करूया. इथे बघा व्हॉट वी राईट लॉग ऑफ सेक साठी काय लिहिणार आपण स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस tan स्क्वेअर 1 प्लस tan किती आपल्याकडे x बाय a आहे, x बाय a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस tan थीटा किती x बाय a प्लस c1. ओके. देन ह्याच्यानंतर काय लिहू शकतो आपण लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर a स्क्वेअर, अप्लाय द क्रॉस मल्टिप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस x बाय a प्लस c1 हे असं मिळेल. ठीक आहे. देन नेक्स्ट ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय a प्लस x बाय a प्लस c1 हे असं मिळेल. देन नेक्स्ट बघा लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस x डिवाइडेड बाय a प्लस c1 डिवाइड आहे आपण लिहू शकतो, सबस्ट्रॅक्टमध्ये सेपरेट करता येईल आपल्याला. अँड दिस कॅन बी रिअरेंज ॲज लॉग ऑफ, याला रिअरेंज करूया थोडंसं, x प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस लॉग ऑफ a प्लस c1. लॉग ऑफ a प्लस c1 ह्याच्यासाठी काय लिहिता येईल कॉन्स्टंट आहे, दॅट्स वाय कॉन्स्टंट लिहिणार आपण. देअरफॉर इट शुड बी लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ
ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी, ह्या होल टर्मसाठी आपण काय केलं, कॉन्स्टंट सी कन्सिडर केला. ठीक आहे, राईट डाऊन. Look at for the last one, integration of 1 divided by x square root of x square minus a square dx is equal to 1 by a sec inverse x by a plus c आहे. तर फॉर्मॅट लक्षात ठेवा कसा आहे बघा तो. तर याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर I is equal to dx. ओके, आता याला काय करूया आपण कन्सिडर, बिकॉज ऑफ वी वॉन्ट टू सेक इनवर्स, कारण हे त्याचाच फॉर्मॅट आहे. इनवर्सवाला फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डेरिव्हेटिव्ह बघा त्याचा इनवर्समध्ये की सेक इनवर्स डेरिव्हेटिव्ह एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, डायरेक्टली लिहू शकतो आपण. फक्त इथं ए नव्हता आपल्याकडे. ठीक आहे, मग इथं काय करता येईल, लेट एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा असं कन्सिडर केलं आपण. सिमिलरली काय मिळेल आपल्याला, देअरफॉर एक्स बाय ए इज इक्वल टू सेक थीटा असं मिळेल. देअरफॉर याच्यासाठी नेक्स्ट काय लिहिता येईल आपल्याला, तर थीटा इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स बाय ए, टेकिंग ट्रान्सपोज ऑफ दॅट वी गेट दिस, and derivative of this we get dx is equal to a sec theta into tan theta d theta बराबर, sec से डेरिवेटिव sec into tan d theta. therefore I is equal to integration dx can be replaced as, dx साठी आपण काय लिहू शकतोय, dx आहे त्याच्यासाठी रिप्लेसमेंट आपल्याला मिळेल a sec theta tan theta divided by, here should be d theta and x किती आपल्याकडे, a sec theta अंडर स्क्वेअर रूट ऑफ किती मिळणार आहे, a square sec square theta, because of x square are there, therefore square of that is the a square x sec square minus a square, this equal to, here a get cancel and also sec theta cancel, then it will be tan theta divided by, take a square common, then here sec square theta minus 1 d theta आपल्याला असं मिळेल. बरोबर आहे. ह्यातनं ए स्क्वेअर जर रूट बंद बाहेर घेतलं तर त्याचं रूट काय येत आहे, 1 बाय ए आलं. ते 1 बाय ए कॉन्स्टंट की बाहेर घेऊया आपण रूटच्या, इंटिग्रेशनच्या पण बाहेर घेतलं आपण, तर रूट ऑफ सेक स्क्वेअर मायनस 1 किती झाले आपल्याकडं, tan स्क्वेअर थीटा. ओके, सेक स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. तर 1 बाय ए tan स्क्वेअरचं रूट किती आलं, tan थीटा डिवाइडेड बाय tan थीटा, आणि हिअर tan गेट कॅन्सल्ड, tan कॅन्सल होईल तर काय मिळेल, 1 बाय ए इंटिग्रेशन ऑफ 1 डी थीटा 1 बाय 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा आला प्लस सी, आणि हिअर थीटा इज इक्वल टू किती आपल्याकडं, सेक इनवर्स एक्स बाय ए, देन रिप्लेस इट 1 बाय ए सेक इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. ओके, अंडरस्टँड. आता एवढे सगळे फॉर्म्युले आहेत, हे मेन इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत. याच्या आधी जे फॉर्म्युले बघितले होते ते आहेत, आणि त्याच्यानंतर सबस्टिट्यूशनमध्ये मोस्टली ह्या टाईपचे फॉर्म्युले येणार आहेत. आपल्याला बेसिक फॉर्म्युला आहेतच, त्यासोबत हे जे फॉर्म्युले आहेत हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ह्याच्या आधी आपण टॅनसाठी आणि कॉटसाठी बघितलेलं आहे. ठीक आहे, आणि बेसिक रिझल्ट्स बघितलेले आहेत, कुठले ते f'(x अपॉन f(x) किंवा रूटमधले असतील ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, ते बघा सगळे. आणि ह्याच्यावर उद्यापासून आपण ह्याच्यावरती डिपेंडंट आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या कन्सेप्टवरती एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे, थँक्यू.